नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल आणि तुम्ही बघत आहात एन के इलेक्ट्रॉनिक्स. तर आज आपण जाणून घेऊया मल्टीमीटरच्या बाबतीत. मल्टीमीटर कसं वर्क करते, त्याचे फंक्शन्स काय, त्याची मार्केट प्राईस किती, व्होल्टेज कसं मोजायचं, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर मग सुरू करूया. स्टार्टिंगला आपल्याला जर व्होल्टेजच्या बाबतीत आपण विचार करू. आपल्याला जर व्होल्टेज जर मोजायचं असेल तर तुम्हाला इथं दोन व्हीच्या व्हॅल्यू दिसत असतील. व्ही म्हणजे व्होल्टेज, हे व्ही आणि हे व्ही. तर हे इकडच्या साईडचं जे दिसत आहे तुम्हाला, हे डी सी व्होल्टेज आहे. तुम्ही तिथून डायरेक्ट व्होल्टेज मोजू शकता. आणि त्याच्या साईडचं जे दिसत आहे हे वाला, तर हे ए सी व्होल्टेज आहे. तुम्हाला हे ए सी व्होल्टेज मोजण्याकरता हा नॉब तुम्हाला इथं ठेवावा लागेल. डी सी व्होल्टेज मोजण्याकरता इकडे ठेवावा लागेल. तुम्हाला जर कमी म्हणजे मिली व्होल्टपर्यंत जर मोजायचं असेल तर तुम्ही हा नॉब या रेंजमध्ये ठेवायचा, मीमध्ये एममध्ये. आणि तुम्हाला जर हाय व्होल्टेज मोजायचं असेल तर हा नॉब 200 ते 1000च्या दरम्यान ठेवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करंट जर मोजायचं असेल तर हा नॉब तुम्हाला या 3 पॅरामीटरवर ठेवावा लागेल. तुम्हाला ह्या मायक्रोमध्ये, मिलीमध्ये आणि थोडंसं हा 0.2 ॲम्पियरपर्यंत हा करंट तुम्हाला मोजला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला हाय करंट मोजायचं असेल तर हा 10 ॲम्पियरवर ठेवावा लागेल. नंतर एच एफ ईच्या बाबतीत बहुतेक खूप जणांना माहिती नाही एच एफ ई कशासाठी यूज केला जाते. तर एच एफ ई हे तेव्हा फंक्शन म्हणजे तेव्हा कामाचं आहे जेव्हा तुम्ही या साईडला तुम्ही ट्रान्झिस्टर कनेक्ट करता. ट्रान्झिस्टर कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यांची जर ट्रान्झिस्टरची जी व्हॅल्यू मोजायची असेल तर हा नॉब तुम्हाला एच एफ ईवर ठेवावा लागेल आणि तुम्हाला डिस्प्लेवर त्या ट्रान्झिस्टरची व्हॅल्यू मिळून जाईल. तर ट्रान्झिस्टर 2 प्रकारचे असतात, एन पी एन पी एन पी. तुम्ही याच्या अक्रॉस तुम्ही कनेक्ट करू शकता. त्याच्यानंतर येते हे डी सी पल्सेस डिजिटल पल्सेस मोजण्याकरता तुम्ही हे यूज करू शकता. याच्यानंतर डिजिटल पल्सेस मोजण्यासाठी तुम्ही हा नॉब इथं ठेवायचा आणि तुम्हाला डिजिटल सिग्नलच्या पल्सेस तुम्हाला मोजता येईल. त्याच्यानंतर आहे तुम्हाला कंटिन्युटी दिसत आहे. तर कंटिन्युटी हे सर्किट कंप्लीट आहे की नाही आहे ते चेक करण्यासाठी यूज केले जाते. इकडे बघा, सर्किट समजा पूर्ण असेल, हा नॉब इथं टच केल्यानंतर वाजेल. हे बघा, आपण ट्राय करू. हे बघा, आपण कंटिन्युटीवर नॉब ठेवलेला आहे. कंटिन्युटीवर नॉब ठेवल्यानंतर आता बघूया, इथं व्हॅल्यू तुम्हाला 1 दिसत आहे. जसा मी हा वायर याला कनेक्ट करेल तेव्हा तुम्हाला हा बजरचा आवाज देईल. बघा, हे बघा, हे बजर आवाज देत आहे म्हणजे आपलं सर्किट कुठेही कंप्लीट नाही आहे. सर्किट कुठेही तुटलेलं नाही आहे, डॅमेज नाही आहे. सर्किट पूर्णतः कंप्लीट आहे. कधी काय होते की वायरमध्ये आतूनच डॅमेज असतो, त्यामुळे सर्किट कंप्लीट होत नाही. ते वायर आपल्याला माहिती नसतं की कोणता वायर आतून डॅमेज आहे. तर तो वायरची कंटिन्युटी वगैरे किंवा सर्किटची कंटिन्युटी चेक करण्याकरता तुम्ही ते कंटिन्युटीचं तुम्ही यूज करू शकता फंक्शन. त्याच्या साईडला हे रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. रेजिस्टन्स मोजण्याकरता तुम्ही ह्या नॉब यूज करू शकता. छोट्या व्हॅल्यूचं रेजिस्टन्स मोजायचं असेल तुम्हाला इथं, आणि हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स मोजायचं असेल तर हा नॉब इथं ठेवावा लागेल. आणि सगळ्यात आधी म्हणजे हे तर सगळं माहिती आहे, पण कधी कोणी कन्फ्यूज होते की हे लाल कोणता आणि काळा कोणता कुठे कनेक्ट करायचा. तर याच्या बाबतीत पण आपण जाणून घेऊया. तर हा जो काळा कलर आहे हा नेहमी ग्राउंडला दाखवत असतो, तर म्हणून काळा हा नेहमी ग्राउंडला कनेक्ट राहील. दुसरा जो आहे हा फेज असतो, लालवाला फेज असतो नेहमी. तर हा आपण या दोनपैकी कुठं पण कनेक्ट करू शकतो. तुम्हाला जर हाय व्हॅल्यू जर मोजायचे असतील, म्हणजे हाय अमाऊंटमधल्या ज्या व्हॅल्यू, रेजिस्टन्सची हाय व्हॅल्यू किंवा करंटची, व्होल्टेजची हाय व्हॅल्यू जर मोजायची असेल तर हा लाल पिन तुम्हाला वरच्याला कनेक्ट करावा लागेल. जर तुम्ही जर मिनी प्रोजेक्ट वगैरे बनवत असाल तर त्यामध्ये लो व्होल्टेज किंवा लो करंट राहतो, तो मोजण्याकरता तुम्हाला हा सेकंड नंबरच्या इथं कनेक्ट करावा लागेल. तर जाणून घेऊ याच्या प्राईसबद्दल. तर सहसा याची प्राईस मार्केटमध्ये 200 ते 250च्या दरम्यान मिळून जाते. तसेच हाय क्वालिटी, हे बघा, तसेच हाय क्वालिटीचं जर तुम्हाला डिजिटल मल्टीमीटर जर बघायचं असेल तर ते तुम्हाला 250च्या वर पण मिळतात. पण सहसा तुम्हाला हे स्वस्तात मस्त चांगलं आहे. मिनी प्रोजेक्ट करत असाल तुम्ही तर मल्टीमीटर तुमच्याकडे असणं गरजेचं आहेच. त्यामुळे तुमचा जो प्रोजेक्टच्या जे काही काम असेल तर हे खूप सोपे होऊन जाईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आम्ही असेच व्हिडिओ टाकत राहू मिनी प्रोजेक्ट्स आणि जे काही बेसिक कंपोनंट्स आहेत त्याच्या माहितीबद्दल. तर
चॅनलला सबस्क्राईब करा.